नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल कांगणे या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पण लक्षात घ्या, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याच्या अगोदर आपल्याला जाहिरात आली होती आणि जाहिरातीचं शुद्धीपत्रक आज आपल्याला आलंय. शुद्धीपत्रकामध्ये काय आलंय तर वाढीव पद आलेत आणि याच्यामध्ये महत्वाचं असणार तलाठी हे पद आले आणि तलाठी पदाची जवळजवळ मेगा भरती आपल्याला 1,500 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात असणार आहे. याच्यामध्ये ज्या वाढीव पद आले त्याबद्दल आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत. पाहायचे शुद्धीपत्रकच नाव दिले याला, शुद्धीपत्रक नाव दिले आणि याच्यामध्ये जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे गट क याच्या 2,619 रिक्त पदांची जाहिरात त्याच्या अगोदर प्रसिद्ध झाली होती आणि हे जे आहेत हे शुद्धीपत्रक त्याच्याच मध्ये प्लस करून दिले आणि याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला 25 जून 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये तुम्हाला दिनांक 25 ऑक्टोबर 2026 ला ही परीक्षा होणार होती. मग 25 ऑक्टोबर 2026 लाच ही परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा कशी होणार आहे तर ऑफलाईन होणार आहे. OMR सिस्टम जी आपल्याकडे असती कागद आणि पेन है ना, तीच ऑफलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नव्यानं महसूल व वन विभाग याच्यामध्ये असणार तलाठी हे जे पद आहे याचे 1,539 एवढे पद आलेत व इतरही काही त्या ठिकाणी पद आलेले आहेत. आपली परीक्षा होणार आहे 25 ऑक्टोबर 2026 ला. आता तलाठी हे पद MPSC कडे गेल्यानंतर आपल्याला हे कशामार्फत परीक्षा होतीये तर MPSC परीक्षा घेते आणि संयुक्त गट क म्हणल्यानंतर आपली ही परीक्षा CBT1 आपण जे असतं म्हणजेच त्या ठिकाणी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा प्रकारे होणार. याचा सविस्तर व्हिडिओ अभ्यासक्रम त्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपल्या युट्यूब चॅनलवरती पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. मग याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा मात्र निश्चित असणारच आहे. मग लक्षात घ्या याच्यामध्ये अंतिम दिनांक जो आहे अर्ज करण्याचा तो आहे 5 ऑगस्ट 2026 ला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. एकूण त्या ठिकाणी 5,707 एवढ्या पदांची ही जाहिरात असणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जर या सर्व पदांची तयारी करायची असेल तर आपल्याकडं कंबाईन ग्रुप बी आणि सी प्रिलिम्स एक्झाम जी 2026-27 ची होती याच्यासाठी आपल्या या VK क्लास ऍप वरती चाणक्य 2.0 ही बॅच चालू झालेली आहे. ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे. याची महाराष्ट्रातल्या सगळ्यात कमी फीस असणारी एकमेव ऍप म्हणजेच VK क्लास ऍप आणि या ऍप वरती तुम्हाला अत्यंत कमी फीस मध्ये मातब्बर अशी टीम तुम्हाला त्या ठिकाणी शिकवायला असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लिखित नोट सुद्धा भेटणार आहेत. लक्षात घ्यायचंय पहिले ही जाहिरात जी आली होती ती 2,619 एवढे पद होते आणि नव्यानं जे शुद्धीपत्रक आले जे आजचं शुद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये 3,088 एवढ्या जागा वाढल्यात आणि 5,707 पदांची आता ही जाहिरात झालेली आहे. तर लक्षात घ्यायचंय याच्यामध्ये नवीन जे पद ऍड झालेत त्याच्यामध्ये महसूल आणि वन विभाग आहे, अन्न व नागरी पुरवठा आहे, कृषी विभाग आहे, आदिवासी आहे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे, त्याच्यानंतर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पद किती आहेत 1,539 एवढे वाढीव पद त्या शुद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये पात्रता काय तर कुठल्याही शाखेची आपल्याकडे काय असली पाहिजे पदवी असली पाहिजे. त्याच्यानंतर लक्षात घ्या आपल्याकडे लिपिक टंकलेखक हे सुद्धा त्याच्यामध्ये पद आहे आणि याच्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा असेल, आदिवासी विभाग असेल, महसूल असेल, नोंदणी व मुद्रांक शुल्क असेल किंवा नियंत्रण असेल. याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय 1,313 एवढे वाढीव पद याच्यामध्ये आलेले आहेत. तांत्रिक आणि विशेष पदे कोणती आहेत तर वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पद याचे 254 एवढे पद आहेत. आपल्याकडे पात्रता आपण पुढे याची बघणारच आहोत. तर वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हतेचा या ठिकाणी तक्ता. जे तलाठी पद आहे या तलाठी पदासाठी काय लागणार आहे तुम्हाला तर पदवी म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. ग्रॅज्युएशन मग तुमचं BA असो, BCom असो, BSc असो अशी कुठलीही पदवी तुम्हाला या ठिकाणी तलाठी पदासाठी चालणार आहे. लिपिक टंकलेखक पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे पदवी पण असली पाहिजे आणि तुमच्याकडे टंकलेखनाचा कोर्स झाला पाहिजे म्हणजे तुमची टायपिंग झालेली असावी. त्यानंतर मत्स्य व्यवसाय अधिकारी BAPSC नावाचा जो पदवी कोर्स आहे तो आपला झालेला असावा आणि वरिष्ठ लिपिक याच्यासाठी तुम्हाला कुठलीही पदवी असणं काय आहे गरजेची